देवी जगत्तारिणी, चांगल्या माणसांच्या पाठीशी तू कायमच उभी असतेस याची प्रचिती आज आली। तारिणी बरोबरच केदारच्या पाठीशी सुद्धा अशीच कायम उभी राहा गं बाई। झाली प्रार्थना करून देवाकडे त्या खोटारड्या केदारसाठी? नाही, एवढं सगळं रामायण घडवलंय त्याने, आता कौशिकीताईंचा सामना करायचा आहे ना, मग आशीर्वाद लागणारच तुमचे। चॅनलमध्येच काय, आता घरात सुद्धा कोणी उभं करणार नाही त्याला। अगे तुझ्यासारखा लोभ नाहीये त्याच्या मनामध्ये। हो का? मग कशाला इंटरव्ह्यू घ्यायला गेला होता तोंडवर करून? हा, आम्ही लोभी? आणि आयत्या बिळावर नागोबासारखा तुमचा तो लाडका जावई बसलाय, तो कोण? मी सांगते ना, खांडेकरांची संपत्ती बघून पुढे पुढे करतोय तो, पण बघा कसा तोंडावर पडतोय ना, ते बघालच तुम्ही। बघितला 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 बघितला। काय बघितलं? अगं आजी, इंटरव्ह्यू बघितला आणि माझा नवस पूर्ण झाला। की पेढा घे। कसला नवस? अगं आजी, केदार इंटरव्ह्यू घेणार आहे म्हटल्यावर ना, मी देवळात गेले होते। देवापुढे पेढा ठेवला आणि म्हणाले, माझ्या केदूचा इंटरव्ह्यू एकदम मस्त होऊ दे। आणि काय इंटरव्ह्यू झालाय केदूचा, एकदम मस्त। हे घे, देवाने माझं ऐकलंय। देव तुझा ऐकायला लागला का? हो ना। नाही, मी काय म्हणते, तुझं ऐकतोय ना देव, तर त्याच्याकडे ना तुझ्या आईसाठी आणि तुझ्या मामीसाठी थोडीशी बुद्धी मागून घे आणि थोडीशी तुझ्यासाठी पण मागून घे। आजी, आता केदूच्या यशासाठी मी प्रार्थना करत होते ना, आणि तू मग कसं बोलते? बस बस बस, नाटकं बंद कर, नाटकं बंद कर। काय ना काव्या, पुढच्या वेळी देवळात जाशील ना, तेव्हा देवासमोर उभं राहून केदू केदार असं म्हणू नकोस ग। बहिणीच्या नवऱ्याला भाऊजी असं म्हणतात, तेव्हा केदार भाऊजी असं म्हण। आणि हे बघ, तो पेढा आहे ना, तुझ्या मामीला दे, तिचं तोंड गोड कर। काय नकोय मला? अगं असा कसा नको, तुझा पण जावई आहे ना तो। घे मामी, केदारच्या आ? केदार भाऊजींच्या यशाचा पेढा। घे 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 घे। कपका, काही नकोय मला। तुमचा लाडका जावई असेल तो, माझा नाही। दे दे, मला दे। वा वा, काय सुंदर पेढे आहेत ग, कुठून आणलेस? केदू, इथे ना माझा आनंद कोणालाच कळत नाही रे। मी लोनली आहे, मी एकटी आहे जगात। पण ना, तुला मी असं फील नाही होऊ देणार। तुझा सक्सेस मी सेलिब्रेट करणार। यू आर द बेस्ट केदू, यू आर द बेस्ट। हे बघ, तुझा सक्सेस ना मी सेलिब्रेट करणार। आमच्या पोरांनी 15 वाचनालये उघडली आहेत। 5 बंद आहेत, 9 अशा ठिकाणी आहेत जिथे सकाळी फक्त कबूतर पोहोचू शकतात आणि रात्री बेवडे। अरे, आम्ही लहान मुलांसाठी ग्राउंड गार्डन बनवले आहेत, जे 15 वर्षापूर्वी पास झाले होते। मोठ्या मोठ्या शहरामध्ये छोट्या छोट्या चुका होतात, तीच छोटी चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला 75 कोटीचा निधी लागतो। कौशिकी, येऊ का ग? अरे दया काका, या ना प्लीज। या। हळू 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 हळू, अगं तू आजारी तू आहेस बाबा। आता मला बरं वाटतंय, काळजी करू नका। अरे हो हो, मग काय आज एवढा उत्साह काय? हा? हो, मी काय बघते ते तरी बघा। हे बघा, काय? हे बघा। मुलगा पूल पडल्यामुळे नदीत वाहून गेलाय। या घटना टळू शकतात प्रत्येकाने आपलं कर्तव्य नीट केलं तर, पण नाही ना, जिकडे तिकडे फक्त पैसा हवाय आपल्याला। अरे हो, पैसा 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 खाल्ला मी पण। छान आहे ना? म्हणजे सामान्य माणसाच्या मनात जे प्रश्न येतील ते सगळे तसेच्या तसे त्यांनी जामखंड्यांसमोर मांडले। खरंच खूप छान झाला इंटरव्ह्यू। होणारच आहे, होणारच। ताणलेला माणूसच पाण्याची योग्य किंमत जाणतो। बघ ना, म्हणजे केदारच्या हक्काचं एवढं सगळं वैभव आहे, तरी आतापर्यंतचे त्यांनी दिवस सगळे कसे अवघड परिस्थितीत घालवले ना ग।
मी स्वतः या एवढ्या महालात राहिलो आणि या बिचाऱ्या पोराने त्याचं आयुष्य किती हलाखीच्या परिस्थितीत घालवलंय अगं. मला मान्य आहे की आपल्याकडनं खूप चुका झाल्यात, पण त्या सगळ्या चुका आता आपण सुधारतोय. आणि मी खरं सांगू, तुमचे सगळे गुण केदारमध्ये उतरले तर मला आठवते बाबा सांगायचे की तुम्ही तुमच्या तारुण्यात खूप हट्टी होता, हो ना? नाही म्हणजे फक्त हट्टीपणा नाही हं, पण आज जेव्हा केदार जामखंडांचा इंटरव्ह्यू घेत होता ना, तेव्हा त्याच्या बोलण्यात जो कॉन्फिडन्स होता, त्याच्या नजरेत जो खरेपणा होता, त्याचे मॅनरिझम्स, त्याची पर्सनॅलिटी, मला अगदी तुम्ही दिसत होतात तिकडे. खरंच. म्हणजे बाप म्हणून नात्याने नाकारत असला तो, तरी बापाचे गुण काही नाकारू शकणार नाही तो. अजिबात नाही. कौशिकी, एक सुचवू तुला? हो बोला ना. केदारची मुलाखत बघून मला असं वाटतंय सारखं की तुझ्याबरोबर ही सगळी जबाबदारी वाटून घेऊ शकणार जर कोणी असेल ना, तर तो केदार आहे. म्हणजे युवराजला हे कितपत जमेल मला माहीत नाही, पण केदारला जर तू तुझ्या हाताखाली घेतलंस ना, तर तुलाही त्याची मदतच होईल आणि त्यालाही एक संधी मिळेल. नाही नाही, हे बघ, तुला चालणार नसेल तर राहू दे. म्हणजे माझी काही तशी, एक बापच मुलीच्या मनातलं अगदी उत्तम ओळखतो. तुझ्याही मनात तसंच आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे आज तो जेव्हा इंटरव्ह्यू घेत होता ना दया काका, तेव्हा माझ्या मनात सुद्धा अगदी हाच विचार आला, सिरियसली. पण फक्त केदारला आपलं म्हणणं पटेल का? आम्हाला तुमचं मत जाणून घ्यायचंय. एवढी छान मुलाखत घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? बॉस नको ना. नको ना काय? अरे तुम्ही आता नवीन सेन्सेशन आहात, त्याच्यामुळे तुमचे सुद्धा असेच इंटरव्ह्यूज घेतले जातील. मला एक गोष्ट सांगा, हा इंटरव्ह्यू घेत असताना तुमच्या मनात काय चालू होतं? काही नाही बॉस, नको मला, नको विचार. सर, तुम्हाला आता या सगळ्या गोष्टींची तयारी करायला पाहिजे. मला सांगा, तुम्ही तुमचं करिअर बदलून पत्रकारिता सुरू करणार का? नको ना बॉस. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे हॉट सीटवर बसा. प्लीज प्लीज बी कम्फर्टेबल, बी कम्फर्टेबल. हा, आता मला एक गोष्ट सांगा, तुमच्या या यशाच्या मागचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? म्हणजे तुमच्या पाठीशी कोण होतं? नाही, असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. मग तुमच्या आयुष्यातली ती कोण आहे? माझी बायको. माझ्या आयुष्यातलं प्रत्येक यशाचं क्रेडिट मी माझ्या बायकोला देईल, कारण तिने मला मोटिवेट केलं, मला कॉन्फिडन्स दिला, आणि आज मी जे काही आहे हे फक्त तिच्यामुळे. देवी, जगात तारिणी जशी उभी असते तशी माझी तारिणी, तारिणी केदार, माझ्या पाठीशी कायम उभी असते. वा.